नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 35. नक्षत्रा त्याने आवाज दिला आणि एक जोरात शिट्टी मारली. तसं नक्षत्राने लाजून तिचा चेहरा ओंजळीमध्ये लपवला. मनीष असं काही करेल तिने इमॅजिनसुद्धा केलं नव्हतं कधी. तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं आणि लाजून गोरीमोरी झालेल्या नक्षत्राचे गाल अजूनच लाल दिसत होते. तिने आंबा कलरची पैठणी घातली होती, केस मोकळे सोडले होते, हातात मॅचिंग बँगल्स, कानात मोठे टॉप्स, हलकासा मेकअप आणि ओठांना रेड कलरची लिपस्टिक लावली होती. बस, ती कमालीची सुंदर दिसत होती. शेखरचं राहून राहून लक्ष अनुच्या रूमकडे जात होतं. सगळे आता तिचीच वाट पाहत होते. तेवढ्यात डोअर ओपन झालं आणि अनु बाहेर आली. शेखर आणि प्रिन्सेसला तिने सुद्धा मॅचिंग केलं होतं. टॅमॅटो रेड कलरची डिझायनर साडी तिने नेसली होती. कानात लॉंग इयरिंग्स घातले होते, हातात मॅचिंग बँगल्स, केसांची हेअरस्टाईल केली होती, गळ्यात एक नाजूक नेकलेस घातला होता, कपाळावर एक छोटीशी रेड कलरची टिकली लावली होती, ओठांवर रेड कलरची लिपस्टिक आणि थोडासा मेकअप. सगळ्यांचं लक्ष अनु आणि शेखरकडे होतं. दोघेही एकमेकांना पाहत होते. शेखरची तर पापणीसुद्धा पडत नव्हती खाली. तो एकटक अनुकडे बघत होता. अप्सरासुद्धा लाजतील असं अप्रतिम सौंदर्य आज रुक्मिणी सदनमध्ये अवतरलं होतं. मनीषने पुन्हा एकदा शिट्टी वाजवली आणि सगळ्यांनी त्याच्याकडे बघितलं. अरे असं काय बघताय? शेखरला शिट्टी मारता येत नाही म्हणून मी मारली, मनीष डोळा मारत म्हणाला आणि सगळे हसत होते. तर अनु मात्र लाजेने गोरीमोरी झाली होती. निघायचं का? अनुने विचारलं. हो, निघूया, शेखर म्हणाला आणि त्याने प्रिन्सेसला उचलून घेतलं. शेखर एकदम कडक, याला म्हणतात परफेक्ट फॅमिली. अनु, शेखरच्या बाजूला उभी राहा, निशांत म्हणाला आणि त्याने कॅमेरा बाहेर काढला. निशांतला फोटोग्राफीची खूप आवड होती. रिकाम्या वेळेचा तो फोटोग्राफी करून सदुपयोग करायचा. अनु, पटकन उभी राहा, उशीर होतोय. तुमचं झालं की माझा आणि मनीषचा सुद्धा फोटो काढायचा आहे, नक्षत्रा लाजत म्हणाली. अनु जरासं कचरत शेखरच्या बाजूला उभी राहिली आणि सगळे त्यांच्याकडे बघत होते म्हणून अनुने मान खाली घातली. अनु, शेखरने आवाज दिला आणि तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर केला. आपल्या फोटोग्राफरने मात्र ही संधी अजिबात सोडली नाही. त्यांचा एक अप्रतिम फोटो काढला. शेखरने अलगद अनुच्या खांद्यावर हात ठेवला आणि निशांतने त्या तिघांचा एक परफेक्ट फॅमिली पिक काढला. नंतर मनीष आणि नक्षत्राचे फोटो काढले आणि सगळे मंदिरात जाण्यासाठी निघाले. शेखरने मंदिरात एक छोटीशी पूजा आणि महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. अनु, प्रिन्सेस आणि शेखरने मिळून अगोदर प्रथम पूज्य गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग देवादिदेव महादेवांचा अभिषेक करून ते सगळे परत घरी निघाले. श्याम आणि सुदामने जेवण रेडी ठेवलं होतं. घरी आल्यावर सगळ्यांनी जेवणावर ताव मारला. मग शेखर, आता पुढे काय? मनीषने विचारलं. आता आपण प्रिन्सेसचं बारसं जिथे होणार आहे तिथे जाणार आहोत. जेवण झाल्यावर झोपायचा विचार कुणीही करू नका. आपण लगेच निघणार आहोत. तिथे ऑलरेडी सगळी अरेंजमेंट झालेली आहे, शेखर म्हणाला. थोड्याच वेळात रुक्मिणी सदनमधून एका पाठोपाठ एक करत सगळ्यांच्या गाड्या बाहेर पडल्या. शेखरच्या गाडीमागे सगळ्या चालल्या होत्या. एका मोठ्या आणि आलिशान हॉलच्या पार्किंगमध्ये शेखरने गाडी घेतली आणि मागोमाग सगळ्या गाड्या आल्या. समोर रंगीबिरंगी फुलांनी सजवलेला हॉल होता. आतमध्ये गेल्यावर पाहिलं तर एक मोठाच्या मोठा AC हॉल कार्टूनच्या थीमने डेकोरेट केला होता. स्टेजच्या मधोमध छान फुलांनी सजवलेला पाळणा होता. बाजूला एक मोठ्या टेबलावर बरेचसे गिफ्ट पॅक करून ठेवलेले दिसत होते. शेखर, हे सर्व काय आहे? मी तुला सांगितलं होतं ना. अनु बोलतच होती की शेखरने तिच्या ओठांवर बोट ठेवलं. अजिबात बोलायचं नाही. माझ्या प्रिन्सेसचं बारसं आहे. मला हवं तसं मी करणार, समजलं? शेखर म्हणाला. त्याच्या स्पर्शाने मनात आणि शरीरात कंपन होत होती. अंगातून एक वीज प्रवाहित झाली होती तिच्या. अनु त्याच्याकडे बघत होती. तिची नजर बंदिस्त झाली होती. निशांतने हा मोकासुद्धा सोडला नाही आणि अजून एक सुंदर फोटो क्लिक केला. थोड्याच वेळात गेस्ट यायला सुरुवात झाली. शेखरचे जवळचे काही मित्र, त्यांची फॅमिली आली होती. तर माई आणि आश्रमामधली सगळी मुलं होती. शांताराम काका, वसुधा आणि उमा मावशी सगळे आले होते. बाहेरचं असं कोणी नव्हतं. तेवढ्यात प्रिया आत आली आणि नक्षत्राची नजर तिच्यावर गेली. शेखर, तू प्रियाला बोलवलं, पण अजिंक्यचं काय? नक्षत्राने विचारलं. मी आमंत्रण दोघांनाही दिलं होतं, शेखर शांतपणे म्हणाला आणि नक्षत्राला आश्चर्य वाटलं. जो माणूस ह्याला तुरुंगात डांबायला निघाला होता
त्याला कसं काय हा आमंत्रण देऊ शकतो? इम्पॉसिबल आहे शेखर, तिने मनातच विचार केला. दिनेश, खूप छान अरेंजमेंट केल्या आहेत तुम्ही. थँक्यू, शेखर म्हणाला. सर, माझं कामच आहे हे. थँक्यू कशासाठी, दिनेश म्हणाला. दुपारचे 4 वाजले होते. गुरुजीसुद्धा आले आणि त्यांनी त्यांचं काम चालू केलं. स्टेजवर अनु प्रिन्सेसला मांडीवर घेऊन बसली होती. नेव्ही ब्लू कलरची सोनेरी काठ असलेली प्लेन साडी अनुने घातली होती, जी तिच्या गोऱ्या रंगावर उठून दिसत होती. तर प्रिन्सेसलासुद्धा त्याच कलरची डगरी घातली होती. शेखर प्रेमाने त्या दोघींकडे पाहत उभा होता. त्यानेसुद्धा त्या दोघींना मॅचिंग करत नेव्ही ब्लू कलरचं फॉर्मल शर्ट घातलं होतं. थोड्याच वेळात सगळ्या लेडीजवरती स्टेजवर गेल्या आणि बाळाला पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम चालू झाला होता. आता सगळ्यांनी एकच गलका केला होता, बाळाचं नाव, बाळाचं नाव. शेखर स्टेजवर गेला आणि एक रिबीन ओढली. तशी फुलांची बरसात झाली आणि हळूहळू करत प्रिन्सेसचं नाव बोर्डवर दिसलं. हृदया. माझ्या प्रिन्सेसचं नाव हृदया आहे, कारण ती माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. शेखर अनुच्या आणि प्रिन्सेसच्या बाजूला उभा राहत म्हणाला. हृदया, खूप सुंदर नाव आहे शेखर, अनु म्हणाली. सगळ्यांना नाव आवडलं होतं. सगळे अनु आणि प्रिन्सेसबरोबर फोटो काढण्यात बिझी होते. तर ऑर्गनायझरने सगळ्या लहान आणि मोठ्या मुलांसाठी गेम्स चालू केले होते. सगळी आसरामधली मुलं एन्जॉय करत होती. स्नॅक्स, स्टार्टर्स, कोल्ड्रिंक सारखी सर्व केली जात होती. कुणाला काही कमी पडणार नाही याची काळजी दिनेश घेत होता. प्रिन्सेस आत्तापर्यंत सगळं बघत होती, शांत होती. पण आता मोठा आवाज येत होता आणि तिने ओठ पुढे घेत रडायला सुरुवात केली. अनुने तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काही शांत होत नव्हती. शेवटी शेखरने तिला घेतलं आणि तो बाहेर गेला. तेव्हा कुठेतरी ती जरा शांत झाली. तुझ्यापेक्षा शेखरचाच जास्त लळा दिसतोय हृदयाला, माई अनुच्या बाजूच्या चेअरवर बसत म्हणाल्या. हो, अनु कसंनसं हसत म्हणाली. तिघेही छान दिसत होतात तुम्ही एकत्र, माई म्हणाल्या. थँक्यू, अनु खाली बघत म्हणाली. आज जे तुला कळतंय तेच खूप अगोदर कळायला पाहिजे होतं, माई अनुवर नजर रोखत म्हणाल्या. माई, अनु न समजल्यासारखं त्यांच्याकडे बघत होती. डोळे वाचता येतात मला अनु, आणि तुला लहानाची मोठी होताना बघितली आहे मी. तुला ओळखते मी. आता तरी नीट विचार कर. शेखर भोळा आहे माझा, परत त्याचं मन तोडू नको, नाहीतर उगाच त्याला तुझ्यात परत गुंतवू नकोस. माई स्पष्टच बोलल्या आणि बाजूला निघून गेल्या. अनु मात्र तिथेच माई बोलल्या त्याचा विचार करत होती. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. शेखर आत आला तो एकटाच. शेखर, प्रिन्सेस कुठे आहे? अनुने काळजीने विचारलं. तिला वरती रूममध्ये झोपवलं आहे. डोंट वरी, तिच्याजवळ उमा मावशी बसल्या आहेत, शेखर म्हणाला. पण तुझा चेहरा का असा दिसत आहे? तुला बरं वाटत नाही का अनु? तुझी फार दगदग झाली का? शेखर काळजीने तिच्या डोक्याला हात लावत म्हणाला. नाही, मी बरी आहे, अनु कसंनसं हसत म्हणाली. नाही, तू अजिबात बरी वाटत नाही मला. हवं तर तू सुद्धा वरती जाऊन आराम कर, मी जेवण करायला खाली बोलवेल, शेखर म्हणाला आणि जबरदस्ती तिला घेऊन वरती गेला. प्रिन्सेस ज्या रूममध्ये होती तिथेच अनुला सुद्धा आराम करायला सांगून तो खाली आला. अनु विचारात गडली होती. माईंचे शब्द तिच्या कानात घुळत होते. माईंची नजर वारंवार तिला आठवत होती. त्यांच्या नजरेतला तिरस्कार, अविश्वास तिला सहन होत नव्हता. खरंच माझं इतकं चुकलं की मला प्रेम करणाऱ्या, जीव लावणाऱ्या माईंनी माझ्याकडे तिरस्काराने बघावं? त्या त्यांच्या जागेवर बरोबर आहेत. शेखरला स्वतःच्या मुलासारखा जीव लावतात त्या. मग माझा राग त्यांनी का करू नये? आज माझ्या प्रिन्सेसचं बारसं आहे, पण शेखर असा वागत आहे जणू त्याच्या स्वतःच्याच मुलीचं असावं. त्याने फक्त माझ्यासाठी करत राहावं आणि मी मात्र त्याची उपेक्षाच करत राहावी. हे खरंच चुकीचं आहे. मला काहीच अधिकार नाही शेखरच्या भावनांशी खेळण्याचा. अनु, आज तुला तुझा निर्णय घ्यावाच लागेल. एकतर शेखर बरोबर, नाहीतर शेखर शिवाय. हे आयुष्य तुला कसं हवंय तुला ठरवावंच लागेल. अनु विचार करत होती की प्रिन्सेसच्या आवाजाने तिची तंद्री भंग झाली. प्रिन्सेस रडत होती. तिने तिला उचलून घेतलं. काय झालं माझ्या पिल्लूला? भूक लागली का? मम्मम करायची का? प्रिन्सेसबरोबर बोलता बोलता तिने तिला दूध पाजायला घेतलं. मनात मात्र शेखरचेच विचार घोळत होते. एखाद्या मूवीसारखं तिचं पूर्ण आयुष्य तिच्या समोरून जात होतं. लहानपणी एकत्र खेळणारे ते दोघे, शेखरबरोबर भांडणारी ती, तिची समजूत काढणारा तो छोटासा शेखर, सगळं तिला आठवत होतं. तिचं कॉलेज, त्याच्या नावावरून तिच्या मैत्रिणींचं तिला चिडवणं, शेखरचं तिला समजून घेणं,
तिच्यासाठी माईंचा ओरडासुद्धा ऐकणं, आठवून तिच्या चेहऱ्यावर आपसूक हसू आलं. त्यांचं फिरणं, शेखरचं तिला प्रपोज करणं, तिचा नकार, ते आठवून तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानंतर शेखरचं तिची काळजी घेणं, तिच्यासाठी रात्र रात्र जागणं, प्रिन्सेसचा लाड करणं, तिला जीव लावणं, तिला त्याचा हवाहवासा वाटणारा सहवास, त्याच्या नजरेतलं प्रेम, त्याचं जवळ येणं, सगळं आठवून ती स्वतःशीच लाजली. आज सकाळपासून तिला दिसणारा हसरा शेखर, सगळं आठवून तिने मनातच काहीतरी विचार केला. प्रिन्सेसचं दूध पिऊन झालं होतं. ती इकडे तिकडे टकामका बघत होती. अनुने तिला फ्रेश केलं आणि तिला घेऊन ती खाली आली. सगळे गेम खेळण्यात बिझी होते. मुलांचा हल्लागुल्ला चालू होता. अनु स्टेजजवळ असणाऱ्या डीजेजवळ गेली. शेखर, अनुचा आवाज पूर्ण हॉलमध्ये घुमला. म्युझिक बंद झालं होतं. सगळे स्टेजकडे बघायला लागले. अनु स्टेजवर माईक हातात घेऊन उभी होती. शेखरने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. शेखर, थँक्यू. माझ्यासाठी आणि प्रिन्सेससाठी तू जे काही केलं त्यासाठी मी तुझे आयुष्यभर ऋणी राहील. प्रेम, मैत्री, मान, सन्मान सगळंच खूप भरभरून दिलं आहेस तू मला. नेहमी माझी काळजी घेतलीस, मला समजून घेतलंस, कधी चुकले तर समजावून सांगितलंस. तुझ्यासारखा मित्र मिळायला भाग्य लागतं, जे मला मिळालं आहे. शेखर, तू मला इतकं दिलं आहेस की माझा पदरसुद्धा अपुरा पडला आहे घ्यायला. तरीसुद्धा मला तुझ्याकडून अजून काहीतरी हवं आहे. अनुच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. देशील का मला? मी मागेन ते, ती रडत म्हणाली. आणि तिला असं रडताना पाहून शेखरला गलबलून आलं. तो पटकन स्टेजवर गेला आणि तिचे डोळे पुसले. प्रिन्सेसने शेखरकडे करत झेप टाकली आणि शेखरने तिला त्याच्याकडे घेतलं. काय हवं आहे तुला अनु? माझं सगळंच तर तुझं आहे, हे जीवनसुद्धा. काय पाहिजे तुला? शेखरने तिचे डोळे पुसत विचारलं. शेखर, तू हवा आहेस मला. माझ्या प्रिन्सेसला तू आज नाव दिलं, तसंच तिला तुझं नाव देशील का? मला आणि प्रिन्सेसला तुझ्या हृदयात आसरा देशील का? ती रडत म्हणाली. आणि शेखरसाठी तर आकाश ठेंगणं झालं होतं. त्याच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. त्याच्या एका हातात प्रिन्सेस होती आणि त्याने दुसऱ्या हाताने अनुला जवळ घेतलं. आता त्याच्यासुद्धा डोळ्यात पाणी होतं. अनु आणि शेखर दोघांच्याही डोळ्यातून पाणी वाहत होतं. त्यांच्यासाठी हा क्षण तिथेच थांबला होता. आय लव्ह यू अनु, आय लव्ह यू. तू आणि प्रिन्सेस एक माझा श्वास तर दुसरा माझा प्राण आहात. शेखरसुद्धा इमोशनल झाला होता. तिथे उभा असणारा प्रत्येकजण भावूक झाला होता. माईंनीसुद्धा त्यांच्या डोळ्याच्या कडा हळूच पुसल्या. मनीष, सुजित, निशांत, नक्षत्रा, चंदन, प्रिया आणि बाकी सर्व टाळ्या वाजवत होते. एक एक करत सगळे त्यांच्या भोवती गोळा झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. म्युझिक, चंदन जोरात ओरडला आणि सॉन्ग प्ले झालं आणि सगळे धुंद होऊन डान्स करत होते. तर अनु आणि शेखर एकमेकांकडे डोळ्यात आसवे घेऊन प्रेमाने बघत होते. आज शेखरचं प्रेम त्याला भेटलं होतं. सर, जेवण स्टार्ट करायला सांगू? दिनेशच्या आवाजाने शेखरने त्याच्याकडे पाहिलं. हो, शेखर म्हणाला. सर, मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन्स, दिनेश म्हणाला. थँक्यू, शेखर आणि अनु दोघेही बोलले. तुम्हाला जेवायचं आहे की एकमेकांकडे बघूनच पोट भरलं तुमचं? नक्षत्रा भुवया उडवत म्हणाली आणि शेखरने हसून केसातून हात फिरवला. शेखर, अनु, कॉंग्रॅट्स, प्रिया त्यांच्याजवळ येऊन म्हणाली. थँक्यू प्रिया, तू आलीस बरं वाटलं. पण अजिंक्य? शेखर बोलतच होता की प्रियाने मध्येच तोडलं. त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. तुमच्या दोघांमध्ये जे काही चाललं आहे त्याचा आणि आपल्या मैत्रीचा काही संबंध नाही, हे मी त्यांना अगोदरच क्लिअर केलं आहे, प्रिया म्हणाली. प्रिया, जेवायला येतेस ना? नक्षत्राने विचारलं. हो, आलेच, प्रिया म्हणाली आणि जेवणासाठी असलेल्या बाजूच्या हॉलमध्ये गेली. शेखर आणि अनु दोघेही शांत होते. कदाचित काय बोलावं हे दोघांनाही कळत नव्हतं. अनु, जेवून घेऊया आपण सुद्धा? शेखरने विचारलं. हो, अनु म्हणाली. पण शेखरच्या नजरेला नजर देणं ती टाळत होती. अनु, किती लाजणार आहेस अजून? मगाशी तर एवढी बोलत होतीस आणि आता साधं माझ्याकडे बघतसुद्धा नाहीस, शेखर तिचा चेहरा वर करत म्हणाला. शेखर, प्लीज, मला नाही माहिती, पण खूप लाज वाटते मला. नको ना असं पाहू माझ्याकडे, अनु नजर झुकवत म्हणाली. त्याला तिला अजून ऑकवर्ड करायचं नव्हतं. त्याने प्रिन्सेसला उचलून घेतलं. प्रिन्सेस, आपण जाऊन मम्मम करू, नाहीतर तुझा बाबा उपाशी राहील. मम्माचं तर माझ्याकडे लक्षच नाही, ती तर आपली लाजण्यामध्येच व्यस्त आहे, शेखर मुद्दामच म्हणाला. मलासुद्धा भूक लागली आहे, अनु तोंड बारीक करत म्हणाली आणि शेखर हसला. जेवण झाल्यावर शेखरने सगळ्या मुलांसाठी आणलेलं गिफ्ट त्यांना दिलं.
दादा मला गिफ्ट नको, छोटा सार्थक म्हणाला. हो दादा मला पण नको, रिधिमासुद्धा म्हणाली. का बरं, तुम्हाला गिफ्ट का नको, शेखर गुडघ्यावर त्यांच्यासमोर बसत म्हणाला. कारण मी तुझ्यावर रुसलो आहे, तो गाल फुवत म्हणाला. आणि आम्ही पण, सौम्या आणि रिधिमा म्हणाल्या. का बरं, मी असं काय केलं, शेखरने विचारलं. मग तू आम्हाला भेटायला येत नाही आता, आम्ही किती वाट पाहतो तुझी, सार्थक म्हणाला. आणि शेखरला वाईट वाटलं. सॉरी बाळांनो, पण दादाला खूप काम करावं लागतं आता, त्यामुळे वेळ नाही भेटत. पण प्रॉमिस, मी पटापट काम संपवतो आणि मग आपण नेक्स्ट मंथमध्ये सगळेच पिकनिकला जाऊ. शेखरने त्यांची समजूत काढली. खरंच दादा, सार्थकने एक्सायटेड होत विचारलं. खरंच, शेखर म्हणाला. ये हुर्रे, शेखर दादा आपल्याला पिकनिकला घेऊन जाणार आहे. सगळी बच्ची कंपनी टाळ्या वाजवत म्हणाली. सर्व मुलांच्या फेसवर $1,000,000 स्माईल होती. ती पाहून शेखरला सुद्धा समाधान वाटलं. दिनेशने आसरामधल्या सगळ्या मुलांची येण्या जाण्याची सोय केली होती. सगळे गेल्यानंतर शेखर आणि त्याचा पूर्ण ग्रुप निघाला. नक्षत्रा अनु आणि शेखरबरोबर घरी आली, तर बाकीचे सर्व त्यांच्या त्यांच्या घरी गेले. प्रिन्सेस गाडीमध्ये झोपली होती. शेखरने तिला अनुच्या रूममध्ये बेडवर नीट झोपवलं आणि तो बाहेर जायला निघाला. पण त्याला काहीतरी आठवलं तसं तो मागे वळला. अनु, तू खुश तर आहेस ना, शेखरने विचारलं. हा कसला प्रश्न आहे शेखर, ऑफकोर्स मी खुश आहे, अनु म्हणाली. शेखरने तिला हाताला धरून बेडवर बसवलं आणि तो तिच्या मांडीवर डोकं टेकून आडवा झाला. अनु त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवत होती. अनु, तू नीट विचार केला ना, तू खरंच खुश आहेस ना, शेखरने अनुचा हात त्याच्या हातात घेत विचारलं. हो शेखर, तू नको ते विचार करू नको, मी खरंच खूप खुश आहे, खरंच. तिने हळूच झुकून तिचे ओठ त्याच्या कपाळावर टेकवले आणि शेखरच्या चेहऱ्यावर स्माईल आली. अनु, शेखरने आवाज दिला. अनुने हुंकार भरला. आज मला सगळं स्वप्न वाटतंय ग, नक्की हे खरं आहे ना, शेखर म्हणाला. काय केलं की तुला हे खरं वाटेल, अनुने विचारलं. सांगू, त्याने तिच्याकडे खटाळपणे बघितलं आणि तिने नजर खाली केली. मला की नाही, शेखर बोलतच होता की तिने त्याच्या ओठांवर हात ठेवला. गुड नाईट, झोप आता, सकाळी ऑफिस आहे, अनु हलकंच हसत म्हणाली. गुड नाईट. त्याने तिला कपाळावर किस केलं आणि प्रिन्सेसच्या तोंडावरून हात फिरवला.